त्रास देऊ नकोस ग. त्रास असं. लक्षण नंबर 1 सिक्रेट. लक्षण नंबर 2 मैत्रिणीच्या बोलण्याचा त्रास होतो. कसली लक्षणं? हे बघ उगाच तुझं लॉजिक लावू नको. एनिवे मला सांग, आपल्या शाळेचे नकाशे आणि चार्ट्स येणार होते ना, त्याचं काय झालं? लक्षण नंबर 3 विषय बदलणे. तुझं डोकं फिरलंय का आज? खरं तर ही सगळी लक्षणं ओढून ओढून एकच गोष्ट सांगते, ती म्हणजे काहीतरी गडबड आहे. ही? काय? प्यार, इश्क, मोहब्बत असलं काही लफड आहे का? हो मॅडम, उगाच तुमच्या कल्पना विस्ताराचे माळ बांधू नका. तसं काही नाही. काय? तसं काही नाही, डायरेक्ट लग्न. सखी काहीतरीच काय तुझं? काहीतरीच नाही, मामा लग्नाची बोलणी करायला आल्याची पक्की न्यूज आहे माझ्याकडे. तू काय आमच्या दाराला कान लावून बसलेली असतेस का ग? याचा अर्थ न्यूज पक्की आहे, बरोबर ना? म्हणजे मामा आला होता, पण सहजच आलेला. पण जाता जाता आईच्या डोक्यात माझ्या लग्नाचा भुंगा सोडून गेलाय. वाव, याचा अर्थ आता तू देवाजवळ तुला जसा मुलगा हवाय तसं वर्णन करून ऑर्डर प्लेस केली असते. करेक्ट ना? हा, म्हणजे आता देव सुद्धा तुला जसा मुलगा हवाय तसा शोधून तुझ्याकडे पाठवणार. बावळट, तोंड दिले म्हणून काही बोलायचं? चला, उशीर होतोय. प्लीज आता लग्नाचा विषय बंद. काय ग मानवा, त्या दिवशी त्या आजीबाईंना चक्कर आली होती, बरं वाटतंय का आता त्यांना? हा, बऱ्या असतील त्या. मी त्यांना घरापर्यंत सोडून आले होते. बरं बरं, येते. चुकलंच माझं. काय ग, काय झालं? अगं त्या आजींनी मला त्यांचा नंबर दिला होता, पण मी त्यांना फोनच नाही केला. साधी चौकशी पण नाही केली ग. त्यांना वाईट वाटलं असणार. अगं त्यात काय एवढं, आता लक्षात आलंय ना, मग आता फोन कर. सिंपल. लगेच करते. माई, थोडस तरी खाऊन घ्या ना. अगं किती वेळा सांगितलं नकोय मला. माई असं कसं, औषधं घ्यायची आहेत की नाही? थोडस. काय हट्ट आहे हा? खाऊन घे ना तू. साहेब बघा ना, माईंचं असंच असतं, तुम्ही नसलात ना की कुणाचंच ऐकत नाहीत त्या. आणि हे तुम्ही आत्ता सांगताय मला. द्या इकडे. माई, खाऊन घे चल. नकोय मला. मी सांगतोय ना, खाऊन घे. मी सांगितलेलं तू ऐकतोयस का? माई अगं, हॅलो. हॅलो, आजी आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं होतं. तुझा फोन आहे, घे. हॅलो. हॅलो आजी, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. कोण बोलतंय? अहो मी नाही का त्या दिवशी तुम्हाला घरी सोडायला आले होते, तुम्हाला मंदिरात चक्कर आली, आठवतंय तुम्हाला? आज वेळ मिळाला होय तुला? खरंच सॉरी आजी. मला सांगा, तुम्हाला बरं वाटतंय ना? काही विचारू नकोस. काय झालं? आवाजावरून तुम्ही अजूनही फिट वाटत नाही आहात. सगळं ठीक आहे ना? आता माझं काही खरं नाही. अहो असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही फोन ठेवा, मी तुम्हाला भेटायलाच येते. हा, बर. कोणाचा फोन होता माई? अरे मला त्या दिवशी चक्कर आली होती ना, तेव्हा जिने मला घरी आणलं होतं तिचा फोन होता. घरी येते मला भेटायला. बर चल, खाऊन घे थोडा पटकन. नकोय मला. आता मला आरामाची गरज आहे. पडू दे. बर ठीक आहे, थोड्या वेळाने नक्की खा, पण आराम कर. बोल ना. अरे कालच सबमिशन झालंय रे माझं. स्टडीजच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज.
बरं तू एक काम कर, तू सगळ्यांना फोन करून सांग वेळेवरती पोहोचायला. मी तिकीट ऑलरेडी बुक केली आहेत. मला पिक्चरची सुरुवात चुकवायची नाहीये. हा चल बाय बाय. दादा तू आत्ता घरी? कुठे निघालास? पिक्चरला. घरात काय घडलं याची जाणीव आहे का तुला? काय झालं? माई चक्कर येऊन पडली काय? आणि तू पिक्चरला निघालास. मला माहित नव्हतं, मला कोणी सांगितलंच नाही. याच घरात राहतोस ना तू? लक्ष कुठे? काल रात्री उशिरा आलो मी घरी. रात्री जागतात आणि दिवसात झोपा काढतात तुम्ही लोक. मी माईला भेटून येतो. झोपली ती. जा पिक्चरला जा. नंतर भेटतो मी माईला. नको मला. माई तुम्ही साहेबांना काय म्हणालात की थोड्या वेळानंतर खाईल, मग घ्या बरं थोडंसं आता. अगं सांगितलं ना नकोय मला म्हणून. माई तुम्ही नाही खाल्लं तर मला घेऊन जा बरं. अहो पण जा दार उघड. या ना. कशा आहेत आजी? ठीक आहे. फोनवर काय त्यांचा आवाज बरा नाही वाटला म्हणून लगेच आले. फोन करेन करेन म्हणलं आणि राहून गेलो. या ना ते. या. आजी अगं आलीस तू? अगं मला वाटलं येतेस की नाही. अशी कशी नाही येणार? पण मला सांगा, तुम्ही काळजी नाही घेत स्वतःची? पुन्हा त्रास होतोय ना तुम्हाला? डॉक्टर आलेले? हो आले होते. साहेबांनी पण खूप सांगितलं, पण माई कुणाचं ऐकतच नाही. ती पहा खिचडी पण थंड होऊन गेली. काय आहे आजी, तुम्ही खात पित नाही? मला सांगा, खाल्लं नाही तर बरं कसं वाटणार? ते काही नाही, आधी खाऊन घ्यायचं. चला खाऊन घ्या. अगं खरंच नको. आता माझा हट्ट म्हण नाही तर आग्रह म्हण, पण नको ग. ठीक आहे, मग येते मी. अगं असं वागतात का? मग तुम्ही वागताय ते योग्य आहे का? चला पटपट खाऊन घ्यायचं. चला चला चला, तोंड उघडा. हा, तुम्हाला माहितीये, मी लहान होते ना तेव्हा अशीच आजारी पडले आणि माझी आजीच मला बरवत होती. पण मी काय खायला तयार होईना. मग माझ्या आजीने माहितीये काय केलं? सांगा सांगा, काय केलं असेल? नाक दाबलं असणार. बरोबर. आणि नाक दाबल्यावर माझ्या तोंडाचं काय झालं असणार? तोंड उघडलं. कसं? आ अगं काय बरवलंस ना? आता कसं खाल्लं? चला चला, आता परत तोंड उघडा, नाहीतर मी नाक दाबे ना. चला पटपट पटपट. दवे माहितीये मला मीटिंग आहे, पोहोचतोय मी. खावं लागेल असं कसं? एक एक एक. हा हळू
पाणी. सावकाश. माई सावकाश. तुम्ही इथे अरे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? नाही म्हणजे खूप ओळखतो असं नाही, पण अगं हा माझा नातू. त्या दिवशी तुझी भेट अगदी होता होता राहिली. तू गेलीस आणि पुढच्या क्षणी हा आला. कधी? अरे मी देवळात चक्कर येऊन पडले त्या दिवशी हिनीच मला घरी आणून सोडलं होतं. चला म्हणजे तुम्ही दोघंही एकमेकांना ओळखता. नाही ते सगळं ठीक आहे, पण म्हणून तुमची खाण्यापासून सुटका होणार नाही. हे सगळं संपवायचंय. चला आ करा. आ आता अजिबात हट्ट करायचा नाही. पुढच्या वेळेला मी आले ना की तुम्ही एकदम ठणठणीत दिसायला पाहिजे. पण येशील ना नक्की परत? म्हणजे नक्की येईल, पण त्यासाठी मला आता जावं लागेल ना. हो हो. अगं पण आता खूप रात्र झाली, एकटी कशी जाणार? अहो नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ट्रेन मिळेल मला. माझ्यामुळे तुझा पूर्ण दिवस वाया गेला. एवढ्या रात्री मी तुला एकटीला नाही जाऊ देणार. मी सोडतो. नाही नाही, खरंच नको. तुम्ही आजींबरोबर थांबा, मी जाईन. सोडतो म्हटलं ना. चालेल ना? आता तू म्हणतोय ना, तर जा ना त्याच्यासोबत. तो सोडेल तुला. बरं मग येते मी. सुखी राहा. येतो माई. तुम्ही याची खरंच गरज नव्हती. तुम्हाला नकारच द्यायची सवय आहे का? अहो मी खूप कॅज्युअली म्हणालो, तुम्ही खूप सिरियस झाला. नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय का हसला तर हार्ट अटॅक येईल म्हणून? आज पहिल्यांदा माझ्यावर कोणीतरी जोक केलाय. तुम्हाला कोणी फ्रेंड्स वगैरे? नाही, अर्जुन माझा एकच मित्र, पण त्याने कधी अशी ऍक्च्युली आयुष्याच्या धावपळीत कोणाच्या जवळ जाता आलंच नाही जास्त. त्यानंतर मी बिझनेस सुरू केला, सगळे बॉस म्हणून ट्रीट करायला लागले आणि मग माझ्या जवळ कोणी आलंच नाही. ए ती बघ, असली आयटम आहे यार, काय सॉलिड दिसते. पण तिच्यासोबत हा हिरो कोण आहे? इथला दिसत नाहीये. तू ते सोड, फोटो काढ दी. नाही नको प्लीज. ए चल चल चल. का अडवलं? काय माहित कोण गुंड आहेत. उगाच भांडण नको प्लीज. चला मी सोडतो तुम्हाला. नाही इट्स ओके. हे माझंच गाव आहे, इथे सगळं सेफ आहे. प्लीज चला. ओके
या ना प्लीज बसा. आई बाबा लवकर या. हॅलो सर. हॅलो, तुम्ही या वेळेला? ते मला घरापर्यंत सोडायला आले. म्हणजे मी त्यांच्या घरी गेले होते. ऍक्च्युली आजीची तब्येत बरी नव्हती, या घरी भेटायला आल्या होत्या. खूप वेळ झाला म्हणून मी स्वतः सोडायला आलो. हो, आता कशी आहे तब्येत? औषधं दिली आहेत डॉक्टरांनी, वाटेल बरं. तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी? नाही नाही प्लीज, येतो मी. असं कसं? काहीतरी घ्या ना, मी कॉफी बनवते. नाही नाही प्लीज, खरंच नको, मी निघतो आता. अहो पण येतो सर. .223 Remington. Absolutely right. .222 special was renamed as .223 Remington. इथे हंदत होती ही गोळी. कारगिल वॉर. Shot by AR-15 rifle. AR-15 semi-automatic. 45 rounds in a minute. I'm surprised. गन्स बद्दल एवढी डिटेल माहिती आहे तुम्हाला? ऍक्च्युली मी शूटिंग करतो. आय मीन हॉबी म्हणून क्लबच्या शूटिंग रेंजवर. हो. पण सर, तुम्ही गोळी लागलेले असताना सुद्धा लढत होता. तुमचा खूप आदर वाटतो. ग्रेट मॅन. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मी तुम्हाला भेटू शकलो, तुमच्याशी बोलू शकलो. इट्स अन ऑनर सर. सेम आहे. येतो. आज आजीसाठी तुम्ही जे काय केलंय त्याबद्दल थँक्यू सो मच. येतो. काय रे, आत्ता वेळ मिळाला दोघांना यायला? ग माई, मला खरंच माहित नव्हतं. ते सगळं जाऊ दे, तुझी तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. औषधं घेतलीस का? आणि मुळात म्हणजे काही खाल्लंयस का तू? हो खाल्लं ना. माईचं काही हो, पण हिचा फोन काही सुटत नाही. माई काही काय बोलतेस? बरं तुला अचानक काय झालंय? अगं माईला चक्कर आली होती. डॉक्टर पण तपासून गेले. बरं झालं दादा होता. अच्छा, दादा होता ना, मग काही टेन्शनच नाहीये. आणि तसंही आजीला तो एकच नातू जवळचा आहे ना. तसं काही नाहीये. तुम्ही सगळे सारखेच आहात मला. फक्त त्याला जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागत नाही. तो स्वतःच सगळं करतो. अगं माई, सहज बोलले मी. तू एवढं सिरियसली कशाला बोलतेयस? आणि मुळात तू बोलूच नकोस. तू आराम कर छानपैकी. आणि काहीही तुला लागलं ना तरी मला आवाज दे, मी जागाच आहे. हो, आणि मी पण फोनवर. शट अप. यू शट अप. माई, काळजी घ्या. चल बाय. गुड नाईट. गुड नाईट माई. गुड नाईट. काळजी घे. चला. चल. राजवीर कसं नाही आला अजून? नाही नको प्लीज. ए चल चल चल